मुंडेंच्या अडचणी वाढणार। परळी कोर्टाची नोटीस धडकली। कारण काय? राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। त्यातच मुंडेंना आणखी एक नोटीस बजावण्यात आलाय। निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यामुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात असल्याने त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत। यानंतर परळी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या नोटीसचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। येत्या 24 फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार दिली होती। न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत मुंडेंना नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। या प्रकरणातील पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होईल असे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला होता। या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसेच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत काहीच उल्लेख नव्हता। लोकप्रतिनिधी कायदा 1991 कलम 33 अ नुसार वरील माहिती खरी देणे बंधनकारक आहे। खोटी माहिती दिली तर कलम 125 अ नुसार 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते। यानंतर माहिती दडवली म्हणून करुणा मुंडे यांनी परळीच्या न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार दिली होती। 5 फेब्रुवारीला तक्रारीची मूळ कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली। यानंतर न्यायालयाने तक्रारीची दखल घेत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। यानुसार धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल। नोटीस मिळाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे काय उत्तर देतात ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।